सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे आदर्श माता पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला। यावेळी अनेक आदर्श मातांना तसेच रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडू ललिता बाबरच्या आईला आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। आईच्या सत्काराला उत्तर देताना ललिता बाबर हिने आपल्याला झालेल्या दुखापतीमुळे आपण पदक मिळवू शकलो नाही याची खंत व्यक्त करत 2020 मध्ये देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देऊन देशाबरोबर महाराष्ट्राचंही नाव नक्कीच उज्ज्वल करीन असा विश्वास व्यक्त केलाय। फायनलला गेली आणि 32 वर्षानंतर भारतातून कोणी फायनलला जातं हे महत्त्वाचं होतं आणि फायनलला पळणं हे खूपच अवघड होतं माझ्यासाठी की मी पायामुळे पळूही शकत नव्हते। ते पळत असताना मला एकच वाटत होतं की आपल्या भारताला पदक कसं येईल, पण पदक घेण्यासाठी मी खरं तर पदकातून मुकले, पदक घेऊ नाही शकले। तर खरं तर पायाला लागल्यामुळे ही अडचण आली आणि हे जी खंत राहिलेली आपल्या भारतवासियांची किंवा महाराष्ट्रातील सर्वच वासियांची ती खंत 2020 मध्ये पूर्ण होईल आणि असाच सपोर्ट सर्वांनी माझ्या पाठीशी राहावं आणि असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवावं असे मी सर्वांना आग्रहाची विनंती करते। कारण की आशीर्वाद पाठीशी असणं खूप जरुरी असतं। एका खेळाडूला एक आशीर्वाद सर्वांचे पाठीशी घेऊनच तो खेळामध्ये उतरतो आणि खेळामध्ये आपलं नैपुण्यपूर्ण कामगिरी करतो। आज देशातील खेळाडूंना अद्ययावत प्रशिक्षण देण्याची गरज असून ज्याचा फायदा भविष्यात ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना आणि पर्यायाने भारताला जास्तीत जास्त पदक मिळवून देण्यासाठी होईल असं मत यावेळी उपस्थित विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलंय। या 150 कोटीच्या देशात एकही मेडल आपल्याला मिळत नाही, तरी अनेक कारणे अनेक तज्ञ सांगू शकतात। माझ्यासारख्याला जर तुम्ही विचाराल, जर मी तज्ञ नाही नसलो तरी खेळ खेळल्यामुळे मला कळतं काही गोष्टी थोड्याशा, आपण कमी जर पडत असो तर अद्यावत कोचेस आपल्याला पाहिजेत। ललिताला रशियाच्या आसपासचा कुठला तरी देश आहे, भारत सरकारची स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने तिला तो नेमला होता। योगेश चौघुले, SBN महाराष्ट्र, सांगली।